छत्रपति के धरती पर धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज के सम्मान में बजरंग दल मैदान में धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज के सम्मान में बजरंग दल मैदान में औरंगजेब की खबर खुदेगी छत्रपति के धरती पर औरंगजेब की खबर खुदेगी छत्रपति के धरती पर। उझबेकिस्तानातला जो परकीय आक्रमक होता औरंगजेब, ज्याने या देशावरती या भारतातील असंख्य मंदिरं तोडली, कित्येक महिलांच्या आबरू लुटल्या आणि इथला देश विध्वंस करण्याचा प्रयत्न त्याने केला। आणि अशा औरंगजेबाची कबर आपल्या छत्रपती संभाजीनगर मधल्या खुलताबाद येथे त्या ठिकाणी आहे। त्या खुलताबाद येथील कबरीच्या भोवती मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून तिथला जो स्थानिक जिहादी समाज आहे तो तिथे त्याचं महिमा मंडन करतोय। त्याच्या विरोधात आज विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलाच्या वतीने महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन हे हाती घेण्यात आलेलं आहे। जसं की आपल्या सगळ्यांना माहित असेल, या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, यांनी सुद्धा त्यांच्या भाषणात विधान भवनात हे सांगितलं की ही औरंगजेबाची कबर आम्ही उखडून काढू। परंतु विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलाचं सुद्धा हेच म्हणणं आहे की लवकरात लवकर जी काही कायदेशीर प्रक्रिया असेल ती पूर्ण करावी आणि ही औरंगजेबाची कबर लवकरात लवकर काढून टाकण्यात यावी। ह्या मागणीसाठी हे राज्यव्यापी आंदोलनाचा हा पहिला टप्पा आहे। हा बजरंग दलाने घेतलेला एक मोठा आंदोलनाचा भाग आहे। हा पहिला टप्पा जरी असला, ह्याच्या पुढे आम्ही साधारण 1 महिन्याचा वेळ या सरकारला दिलेला आहे। या सरकारने हे विसरू नये की यावेळी जे विधानसभेत ह्यांना यश प्राप्त झालेलं आहे, हे सरकार जे स्थापन झालेलं आहे ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त इथल्या हिंदू समाजाचा आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा सहभाग आहे। त्यामुळे लवकरात लवकर 1 महिन्याच्या अवधीमध्ये तुमची जी काही प्रक्रिया असेल, केंद्र शासनाची असेल किंवा पुरातत्व खात्याची असेल, ती पूर्ण प्रक्रिया आपण पूर्ण करावी आणि लवकरात लवकर ती औरंगजेबाची कबर ज्या पद्धतीने सरकारने निवेदन केलेल्या विधानसभेत त्या पद्धतीने काढण्यात यावी। अन्यथा या बजरंग दलाच्या आंदोलनाचे पुढचे टप्पे ठरलेले आहेत। 1 महिन्यानंतरच्या अवधीनंतर जर काही खबर हटली नाही तर विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलाने हा चंग बांधलेला आहे की चलो संभाजीनगरचा नारा देत बजरंग दलाचे प्रत्येक बजरंगी आणि विश्व हिंदू परिषदेचा प्रत्येक कार्यकर्ता हा संभाजीनगर मध्ये जाईल आणि त्याच्यानंतर जी कारसेवा होईल त्याच्यामध्ये ही कबर कुठेही राहणार नाही याची काळजी सुद्धा प्रशासनाने घ्यावी। आणि त्यासाठी आमची ही मागणी आहे की स्वतःच आपण सरकारने हे जे थडग आहे हे गुलामगिरीचे लक्षण आहे, या हिंदू समाजावरती या देशावरती गुलामगिरीचे लक्षण आहे हे थडग लवकरात लवकर काढावं आणि हे मानसिक गुलामगिरीचं जे लक्षण आहे हे पूर्ण हिंदुस्थानातून मिटवून टाकावं अशी आमची विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलाची आग्रही मागणी आहे। आणि त्यासाठी आज छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक वाशी या ठिकाणी शिवजयंतीच्या दिवशीच आम्ही हे आंदोलन हाती घेतलेलं आहे आणि हे आंदोलन असंच पुढे चालणार आहे। जय भवानी।